त्यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया, ती म्हणजे कल्याण पूर्वेत रुग्णाच्या मुलाकडनं डॉक्टरला मारहाण झाली आहे। भानुज्योत हॉस्पिटलच्या डॉक्टरला मारहाण केल्याची ही बातमी। रुग्णाला औषध कसं द्यायचं हे सांगताना रुग्णाच्या मुलानं अरेरावी केली। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। मी पेशंटला नीट सर्व समजून सांगत होता, पण त्याचा मुलगा तोच गोष्ट मला 10-10 वेळा विचारत होता ना, आणि तू मध्ये बोलत होता। मी त्याला ऑलरेडी 10-15 वर्ष सर्व एक्सप्लेन केलं। परत तो मला तू करून बोलत होता, मला हे नीट सांग, हे नीट सांग, औषध कसं घ्यायचं ते नीट सांग। मी ऑलरेडी सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं आहे आणि मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही मला तू कशाला करताय? तर तुम्हाला बोला तू काय मोठा डॉक्टर लागलाय का? आणि मला शिव्यागाडी देत होता तू, असं आहे। तर तो बाहेर गेला आणि येऊन मला मारायला सुरू केलं त्याने। त्यानंतर तुम्ही काय केलं? आता पोलीस स्टेशनला काय तक्रार? मी 112ला कॉल केला, पोलीस आले आणि मी तिकडे जाऊन FIR नोंद केली। मी सध्या उभा आहे कल्याण पूर्वेतील भानुज्योत या हॉस्पिटलमध्ये आणि आपण पाहू शकता या ठिकाणी याच कॅबिन मध्ये ज्या पद्धतीने आज थोड्या पूर्वीच या ठिकाणी जी आहे ती एका डॉक्टरांना या ठिकाणी मारहाण झाल्याची घटना घडलेली आहे। डॉक्टरांना हल्ला ही म्हणजे चुकीची गोष्टच आहे, कारण आम्ही आमच्या ओपीडीत बसून काम करत होतो। रस्त्यावर ही काही गोष्ट नव्हती। ओपीडीत येऊन त्यांनी सरांना विचारलं की म्हणजे प्रश्न विचारले, सरांनी त्याची उत्तरं दिले, तरी ते तू तडाख करून बोलत होता। सर म्हणले मी तुम्हाला रिस्पेक्टफुल बोलतो, तुम्ही माझ्याशी रिस्पेक्टफुल बोला। तर तो म्हणला की तू काय मोठा डॉक्टर लागून गेला, कारण शिव्या द्यायला सुरुवात केली। आणि शिवीगाळ करणं हा सरांचा नेचर नाही। मग तो बाहेर गेला, तिथे शिवीगाळ करत पुन्हा डायरेक्ट घेऊन त्याने मारायला सुरुवात केली। कॅमेरा पर्सन निर्मल चेतन सह सुनील जाधव, टीव्ही 9 मराठी, कल्याण।